वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आणि अवघ्या काही तासांमध्ये राहुल कर्डिले यांची नियुक्ती रद्द करत या जागेवरती नाशिक एनएमआरडीएच्या आयुक्त मनीषा खत्री यांना नियुक्ती देण्यात आली। राहुल कर्डिले यांची नियुक्ती का रद्द करण्यात आली आणि त्यामागची कारणे नेमकी काय आहे हे आपण पुढच्या काही वेळामध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत। राहुल कर्डिले हे वर्ध्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि त्यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती। मात्र या नियुक्तीला भाजपच्या एका बड्या नेत्याने विरोध केला आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती रद्द करत या जागेवरती एनएमआरडीएच्या आयुक्त असलेल्या मनीषा खत्रींना नियुक्ती देण्यात आली। मनीषा खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी असलेल्या जलज शर्मा यांच्या पत्नी आहेत। मनीषा खत्री ह्या भाजपच्या एका बड्या नेत्याच्या निकटवर्तीय म्हणून देखील ओळखल्या जातात, अर्थात त्यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे आणि म्हणूनच या जागेवरती मनीषा खत्री यांची नेमणूक आणि नियुक्ती करण्यात आलेली आहे। उद्या मनीषा खत्री या नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहे। आता मनीषा खत्री यांना नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर बसवण्यामागे भाजपच्या या बड्या नेत्याचा आग्रह का होता हे देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये अर्थात नाशिक महानगरपालिकेत आणि नाशिक शहरामध्ये विकासाची कामं मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं असणार आहे, कारण आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। तत्पूर्वी नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये चांगले विकासाचे कामं करणं आणि नाशिककरांची मनं जिंकणं हे एक महत्त्वाचं काम असणार आहे। त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये होणारा आणि जिल्ह्यामध्ये होणारा कुंभमेळा, नाशिक महानगरपालिकेची नोकर भरती आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार जो आहे तो रोखणं, अशा अनेक जबाबदाऱ्या या नव्या आयुक्तांच्या समोर असणार आहेत। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेला आयुक्त देत असताना तो भाजपशी आणि अर्थात महायुतीच्या नेत्यांशी त्याच्या सोबत असलेले संबंध जे आहे ते सुसंवाद असणं अपेक्षित असणार आहे आणि यासाठी तो अधिकारी मर्जीतला असावा अशा प्रकारची अपेक्षा भाजपच्या या बड्या नेत्याची होती आणि म्हणूनच राहुल कर्डिले यांची नियुक्ती रद्द करत त्या ठिकाणी मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये होणारा कुंभमेळा हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिक शहराचं आणि जिल्ह्याचं देशभरामध्ये आणि जगभरामध्ये ब्रँडिंग होत असतं आणि म्हणूनच हा कुंभमेळा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। गेल्या वेळी देखील हा कुंभमेळा भाजपच्याच काळामध्ये पार पडला आणि या काळामध्ये देखील नाशिक शहराचं एक जोरदार ब्रँडिंग जे आहे ते जगभरामध्ये आणि देशामध्ये करण्यात आलं आणि या सगळ्यामुळे हा कुंभमेळा जगभरात नेण्यामध्ये या सगळ्यांना यश आलं। आता प्रश्न हाच आहे की या कुंभमेळ्यामध्ये नाशिकचे जिल्हाधिकारी असलेले जलज शर्मा असतील, विभागीय आयुक्त गेडाम असतील आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असतील, यांच्यामध्ये एक चांगला समन्वय असणं अपेक्षित आहे, कारण नाशिक महानगरपालिका, नाशिक जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि इतर भाग जो आहे यामध्ये ही विकासाची कामं होणार आहे। कुंभमेळा होत असताना शहरामध्ये अनेक मोठी प्रकल्प येणार आहे, मोठे कामं होणार आहे आणि हे कामं होत असताना नाशिक महानगरपालिकेचा आयुक्त तितक्या ताकदीचा असणं अपेक्षित आहे आणि विशेष म्हणजे त्याचा या 3 विभागांबरोबर समन्वय असणं आवश्यक आहे। त्यामध्ये नाशिकचं जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिकचं विभागीय आयुक्त कार्यालय आणि नाशिक महानगरपालिका या 3 विभागांमध्ये जर समन्वय असेल तर निश्चितपणे येणाऱ्या कुंभमेळ्याची कामं चांगल्या प्रकारे आणि चांगल्या दर्जाची होऊ शकतात, अशा प्रकारचा विश्वास या भाजपच्या बड्या नेत्याला होता आणि म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांची पत्नी असलेल्या मनीषा खत्रींना नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर जर विराजमान केलं, त्यांना त्या जागेवर जर बसवलं तर निश्चितपणे येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासन यांच्यामध्ये एक चांगला समन्वय राहू शकतो, हा एक त्यामागचा हेतू असू शकतो, अशी देखील चर्चा आहे। त्यानंतरचा दुसरा भाग तो म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका। आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे आणि या निवडणुका होत असताना नाशिक शहरातली विकासाची कामं करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मर्जीतला अधिकारी असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच राहुल कर्डिले यांच्या जागेवरती मनीषा खत्री यांना पसंती देण्यात आली। मनीषा खत्रींच्या माध्यमातून नाशिक शहरात चांगली कामं जी समन्वय साधून करणं आवश्यक आहे ती करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मनीषा खत्री या राहुल कर्डिले यांच्यापेक्षा उजवे असू शकता असा विश्वास जो आहे तो भाजपच्या या बड्या नेत्याला होता आणि म्हणून त्यांनी मनीषा खत्री या मर्जीतील अधिकाऱ्यांना नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर बसवलेलं आहे। आता आगामी ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये प्रभागाची रचना असेल, त्याचबरोबर ह्या निवडणुका पारदर्शक होणं हे सगळं महत्त्वाचे भाग असणार आहे आणि म्हणूनच मनीषा खत्रींसारख्या अधिकाऱ्याला त्या जागेवरती बसवायचं आणि त्या माध्यमातून महायुतीला आणि भाजपला येणाऱ्या निवडणुकांमध्ये विकासाच्या माध्यमातून कसा फायदा मिळवता येईल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि म्हणूनच
भाजपच्या या बड्या नेत्यानं या जागेवरती मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच मनीषा खत्री यांना नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर बसवता आलं। यानंतर आणखी आव्हानं या नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांसमोर असणार आहे, ज्यामध्ये नाशिक महानगरपालिकेमधली नोकर भरती। सध्या नाशिक महानगरपालिकेमध्ये 7 ते 7.5 कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे। मोठ्या प्रमाणात कर्मचारी जे आहेत ते सेवानिवृत्त झालेले आहे। आज जर आपण बघितलं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कर्मचाऱ्यांची असलेली अपुरी संख्या। आगामी काळामध्ये कुंभमेळ्याच्या अगोदर नाशिक महानगरपालिकेमध्ये कुंभमेळ्यापूर्वी नोकर भरती करणं आवश्यक असणार आहे आणि ही नोकर भरती पारदर्शक व्हावी हा देखील यामागचा हेतू असणार आहे। कारण नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनाचा जो भाग आहे नोकर भरतीच्या माध्यमार्थात नोकर भरती करत असताना आस्थापना खर्च आणि नाशिक शहराच्या विकासाला लागणारा जो निधी आहे याच्यामध्ये एक ताळमेळ बसवणं हे देखील या नव्या आयुक्तांसमोर आव्हान असणार आहे आणि त्यासाठी या नव्या आयुक्तांना केंद्र सरकार असेल आणि राज्य सरकार असेल यांचं पाठबळ मिळणं आवश्यक असणार आहे। कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून काही एकत्रित योजना ज्या आहे त्या पुढच्या काळामध्ये पूर्ण करायच्या आहे आणि यासाठी एक चांगला समन्वय ठेवणारा अधिकारी नाशिक महानगरपालिकेला हवा होता आणि त्यासाठीच मनीषा खत्री या कदाचित भाजपच्या या बड्या नेत्याला अतिशय महत्त्वाच्या वाटल्या आणि म्हणून त्यांना या जागेवरती बसवण्यात आलं। यानंतरची आणखी काही कारणं जर यामागची बघितली तर मध्यंतरीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकांमध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उकळला आणि यामध्ये जर आपण बघितलं तर 200 कोटी रुपयांचा भूसंपादनाचा घोटाळा समोर आला। यावर नाशिकच नाही विधान भवनात देखील चर्चा झाली, विधान भवनात देखील हा प्रश्न उपस्थित केला गेला आणि नाशिक महानगरपालिकेचं प्रशासन यामुळे पुरतं बदनाम झालं होतं। यानंतर असे अनेक प्रकरणं जे होते ते विद्यमान जे तत्कालीन जे आयुक्त नाशिक महानगरपालिकेचे होते अशोक करंजकर यांच्याबद्दल हे वादग्रस्त ठरले आणि म्हणून अशोक करंजकर यांना नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या भाजपच्या सगळ्याच आमदारांची होती। त्यामध्ये नाशिक पश्चिमचे आमदार असतील, नाशिक मध्यचे आमदार असतील आणि नाशिक पूर्वचे आमदार असतील, या सगळ्याच शहरी आमदारांनी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असलेल्या अशोक करंजकरांच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती आणि त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून हटवावं अशा प्रकारची एक मुख्य मागणी देखील केली होती। त्यामुळे भाजपच्या याच बड्या नेत्याने या अशोक करंजकरांना नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून हटवण्यासाठी आग्रह धरलेला होता। कारण ती लोकांची मागणी होती, ती भाजपच्या आमदारांची मागणी होती। कारण नाशिक महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला होता, नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या, शहरातली विकासाची कामं रखडलेली होती आणि म्हणून नाशिक महानगरपालिकेमध्ये एक चांगला अधिकारी आवश्यक होता आणि यासाठी भाजपच्या या सगळ्या आमदारांची मागणी होती। मात्र ज्या वेळेला राहुल कर्डिले यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली तेव्हा मात्र भाजपच्या स्थानिक आमदारांना आणि भाजपच्या या बड्या नेत्याला विश्वासात घेतलं गेलं नाही अशा प्रकारची चर्चा आहे आणि म्हणूनच भाजपच्या या बड्या नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि या जागेवरती एक मर्जीतला अधिकारी बसवण्यासाठी आग्रह धरला। मुख्यमंत्र्यांनी देखील हा आग्रह मान्य केला। कारण आगामी कुंभमेळा, आगामी निवडणुका हे सगळं डोळ्यासमोर ठेवता, हा सगळा विचार करता समन्वय ठेवणारा अधिकारी नाशिक महानगरपालिकेत अपेक्षित होता आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी कदाचित याच सगळ्या विषयाचा विचार करून तातडीनं भाजपच्या या बड्या नेत्याच्या मागणीला हिरवा कंदील दिला आणि त्या जागेवरती मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली। मनीषा खत्री या आयुक्त म्हणून आता नाशिक महानगरपालिकेचा पदभार स्वीकारणार आहे आणि त्यामुळे त्यांच्यासमोर वेगवेगळी आव्हानं जरी असली तरी जिल्हा प्रशासनाची अर्थात त्यांचे पती जलद शर्मा हे नाशिकचे जिल्हाधिकारी असणार आहे। भूसंपादनाचा जे विषय आहे त्यामध्ये जिल्हा प्रशासन असेल आणि महानगरपालिका असेल यांच्यामध्ये समन्वय असणं आवश्यक असणार आहे आणि तो समन्वय या निमित्तानं राहणार आहे। आगामी कुंभमेळा असणार आहे, या कुंभमेळ्यामध्ये साधू महंतांची व्यवस्था करणं असेल, शहरातले रिंग रोड करणं असेल, ग्रामीण भागातले रिंग रोड करणं असेल, नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांना एकत्रित मिळून अनेक कामं जे आहे ते कुंभमेळ्यात करावे लागतात आणि हे कुंभमेळ्यावर करत असलेली ही जी कामं आहे ती जर कदाचित ह्या दोन विभागांमध्ये जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासन यांच्यामध्ये जर चांगला समन्वय राहिला तर ही कामं चांगल्या दर्जाची होऊ शकतात, चांगल्या प्रकारे होऊ शकतात। मात्र हाच जर समन्वय राहिला नाही, या दोघा विभागांमध्ये जर ओढताण झाली, इगो पॉईंटचे इश्यू जर झाले तर निश्चितपणे याचा परिणाम जो आहे तो विकासावर होऊ शकतो, त्या कुंभमेळ्याच्या कामावर होऊ शकतो।
हा देखील विचार भाजपच्या या बड्या नेत्यांनी केलेला होता आणि म्हणून या भाजपच्या बड्या नेत्याचा आग्रह होता की या जागेवर जलज शर्मा यांच्या पत्नी असलेल्या मनीषा खत्री यांना नियुक्ती मिळावी आणि या सगळ्या कारणामुळे नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून मनीषा खत्री यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे। मनीषा खत्री या NMRDAच्या आयुक्त राहिलेल्या आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांची नाशिकच्या NMRDA आयुक्त पदावरती नियुक्ती करण्यात आली होती। त्यावेळेला देखील NMRDAच्या आयुक्त पदावर ज्यावेळेला त्यांची नियुक्ती झाली त्यावेळेलाच मनीषा खत्री या नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त होतील अशा प्रकारची चर्चा होती। मात्र त्यावेळेला अशोक करंजकर यांना नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार जो आहे तो देण्यात आला। मात्र अशोक करंजकर यांचा संपूर्ण कार्यकाळ जो आहे तो वादात होता, वादग्रस्त ठरला आणि म्हणून अशोक करंजकरांची बदली करण्यात आली। वादग्रस्त आणि वादात सापडलेल्या अशोक करंजकरांच्या विरोधात स्थानिक आमदारांनी देखील अनेक तक्रारी केल्या। या सगळ्या दरम्यान अशोक करंजकर वारंवार वैद्यकीय रजेवर जात होते, मेडिकल रजेवर जात होते आणि म्हणून हे सगळं प्रकरण जर बघितलं तर आयुक्तांच्या नाराजीचं होतं। एक जर अधिकारी अधिकारी जो आहे तो मर्जीतला असला तर निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो, येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये त्याचा एक चांगला फायदा जो आहे तो शहराच्या दृष्टीने होऊ शकतो। हा सगळा सारासार विचार करून नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरती मनीषा खत्री यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जागेवरती नियुक्ती करण्यात आलेले राहुल कर्डिले यांची नियुक्ती काही तासामध्ये रद्द करावी लागली। त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेल्या मनीषा खत्रींसमोर अनेक आव्हानं असणार आहे। नाशिक महानगरपालिका जर बघितली तर ही ब वर्ग महानगरपालिका म्हणून ओळखली जाते। जवळपास 2,500 कोटी रुपयांचं अर्थसंकल्प बजेट असलेली ही महानगरपालिका आहे आणि मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली या महानगरपालिकांपाठोपाठ सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून नाशिक महानगरपालिका ओळखली जाते आणि म्हणून या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा नाशिक महानगरपालिकेतल्या अर्थव्यवस्थेचं नियोजन करणं असेल या सगळ्यासाठी एक चांगला अधिकारी नाशिक शहराला देणं गरजेचं होतं आणि म्हणून भाजपच्या या बड्या नेत्याने हा आग्रहही धरला। आता या नव्या अधिकाऱ्यांसमोर जी आव्हानं असणार आहे ती म्हणजे आयुक्त असलेला तत्कालीन जे आयुक्त होते अशोक करंजकर त्यांच्या काळामध्ये झालेला जो भूसंपादनाचा घोटाळा आहे तो त्याची चौकशी करण्याचं एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे। त्याचबरोबर महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून एक प्रशिक्षण देण्यात आलं, त्या प्रशिक्षणामध्ये देखील घोटाळा झाल्याचा एक आरोप करण्यात आला। बांधकाम विभागाचे तब्बल 6 ते 7 कोटी रुपये जे आहे ते महिला बालकल्याणच्या या कामासाठी किंवा या प्रकल्पासाठी वर्ग करण्यात आले, ते कोणाच्या आदेशाने वर्ग करण्यात आले त्यावर देखील अनेक तक्रारी ज्या आहेत त्या मध्यंतरीच्या काळामध्ये झाल्या। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेतला हा सगळा भ्रष्टाचाराचा जो प्रकार होता तो आता पुढच्या काळामध्ये उघडकीस आणणं गरजेचं असणार आहे आणि त्याच्या माध्यमातून नाशिककरांचा एक विश्वास संपादन करणं आवश्यक असणार आहे आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि त्याच्याशी सहभागी असलेल्या लोकांवरती पालिका आयुक्तांच्या मार्फत जर कारवाई झाली तर त्याचा थेट परिणाम आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळू शकतो आणि म्हणून मनीषा खत्रींच्या माध्यमातून एक पारदर्शक या सगळ्या प्रकरणांची चौकशी होईल आणि त्यातून नाशिककरांच्या मनामध्ये असलेले जे रोष आहे किंवा जे संशय आहे ते याच्या निमित्ताने दूर होतील आणि येणाऱ्या निवडणुकीत त्याचा फायदा होईल अशा प्रकारचा देखील विश्वास भाजपच्या या बड्या नेत्याला होता। आता नाशिक महानगरपालिकेचा जो आस्थापना खर्च आहे तो आणि नाशिक शहराच्या विकासाचा जो खर्च आहे तो जर याची जर सांगड घालायची असेल तर त्यासाठी एक हुशार आणि तितक्याच जबाबदार अधिकाऱ्याची गरज असणं आवश्यक आहे। कारण सध्या जर नाशिक महानगरपालिकेच्या बजेटचा जर विचार केला तर शहराच्या विकासापेक्षा आस्थापना खर्च जो आहे तो वाढलेला आहे आणि हाच आस्थापना खर्च कमी करणं आणि हा कमी करत असताना त्यामध्ये नोकर भरती करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नाशिक महानगरपालिकेची नोकर भरती हे देखील यामागचा एक महत्त्वाचं कारण असणार आहे। आगामी काळामध्ये अर्थात कुंभमेळ्याच्या पूर्वीच नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजप सरकारला नोकर भरती करावी लागणार आहे कारण येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये मनुष्य अर्थात मॅनपॉवर जी आहे ती मोठ्या प्रमाणात लागणार आहे आणि त्यासाठी नाशिक महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कर्मचारी घेण्यापेक्षा नाशिक महानगरपालिकेमध्ये जे नियुक्त केलेले जे कर्मचारी आहे ती सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून ही भरती व्हावी अशा प्रकारची मागणी आहे आणि यामुळे नाशिक महानगरपालिकेची भरती प्रक्रिया देखील महत्त्वाचा भाग असणार आहे। या सगळ्याचा जर विचार केला तर या सगळ्यासाठी नाशिक महानगरपालिकेचा आयुक्त हा मर्जीतला असावा ही सगळी त्यामागची कारणं होती आणि यासाठी भाजपच्या या बड्या नेत्यानं आग्रह धरला, आपली ताकद लावली आणि या जागेवरती राहुल कर्डिले यांच्या नियुक्ती रद्द करून त्या जागेवर मनीषा खत्री यांना नियुक्ती
करण्यापर्यंतची ताकद वापरली आणि अखेर मनीषा खत्री यांना नियुक्ती मिळालेली आहे. जर नाशिक महानगरपालिकेचा 6 वर्षाचा कार्यकाळ बघितला, अर्थात प्रशासकीय राजवट बघितली, तर कोणत्याही अधिकाऱ्याला आपला 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाहीये. सगळेच अधिकारी अर्थात सगळेच आयुक्त जे आहे ते आपली टर्म पूर्ण न करता त्या ठिकाणून बाहेर पडलेले आहे. त्यामुळे प्रशासकीय राजवटीमधला हा सगळा प्रकार जो आहे त्याला ब्रेक लावणं, तो जो प्रशासकीय राजवटीमधले झालेला जो कारभार आहे, पूर्ण वेळ आयुक्त न मिळणे किंवा इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत, याला सुद्धा रोख लागेल आणि नाशिककरांचा एक विश्वास जो आहे तो संपादन पुढच्या काळामध्ये करता येऊ शकतो. असे अनेक प्रश्न जे आहे ते या सगळ्याच्या निमित्तानं आहेत आणि म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून मनीषा खत्री यांच्या नियुक्तीसाठी भाजपच्या या बड्या नेत्याचा आग्रह होता. त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरती नियुक्त करण्यात आलेले राहुल कर्डिले यांच्या जागेवरती मनीषा खत्री या नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त असणार आहे. त्यामुळे या भाजपच्या बड्या नेत्यांनी ज्या अपेक्षेनं या मनीषा खत्री यांना नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर बसवलेलं आहे किंवा त्यांना त्या ठिकाणी नियुक्तीसाठी आग्रह धरला, ते पुढच्या काळामध्ये सक्सेस होतं का, यशस्वी होतं का, त्यांनी जे प्लॅन मनीषा खत्री यांना डोळ्यासमोर ठेवून केलेले आहे ते यशस्वी होतात का, हे सगळं येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.